आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐकलंय वा खोताची बायल तिसरी आज भिक्षा मागू घेतली. त्याच्या झोळीत एकदा भिक्षा घातलं आणि मग माझ्या मनात समाधान वाटतं. कपड्याखाली काय लपवतात? एकदा तिसरी बाबा बाबा हे कपड्याखाली काय लपवताय? अगो लपवलंय ना, ह्या घराच्या पुढच्या पिढीएक अन्न कमी पडता का म्हणे म्हणून मुठभर धान्य जरा पेरून ठेवत. म्हणजे अगो ते स्वतःची बायल असता तिसरी तिनं देवाक सांगणा केल्या गावातून भिक्षा मागून धान्य जमयतलंय आणि वेतोबाक नैवेद्य घालतलंय म्हणा. तिच्यासाठी धान्य बाजूक काढून ठेवलंय. ती इली काय ती काय ह्या देऊ भया. वा बरं. हो इतकं धान्य तेही या भीक मागायला येणाऱ्या भिकारणीला. एवढं धान्य जर का हिला दिलं तर घरच्यांनी काय उपाशी राहायचं? मलाच काहीतरी कळलं पाहिजे. हे धान्य लपवते म्हणजे कोणी जरी आलं ना तर काहीच नाही म्हणून पळून लावायचं. पण हा म्हातारा सगळे डबे तिच्या समोर उपडे करेल. डबेच लपवायला पाहिजे म्हणजे एकही कण बाहेर जाणार नाही. ती हे लपवते मग डब्यांचं बघ. गेली खय. परत हयच ठेवलंय. गेली खर. सुनबाई हय परत ठेवलंय ती झाली काय? दोन मिनिटं थांब जरा. तो सगळा काढून ठेवलं पण खय गेला देव जाणा. थांब जरा, मी लगेच घेऊन येतोय. जरा 2 मिनिटं थांब. तेव्हा रे माझ्यावर काय परिस्थिती आणली. तुझ्या लेकराची आता तूच लाज राख. नाही ती का असा रिका मिळाता नाही पाठवक जमाचा. परवाच्या घरात पाप लागात. धान्य नाही तर पैसे तरी घालू होय. माझो वेतोबा माका समजान घेतलो माका समजान. गेली. सकाळपासून ज्या गोष्टीची वाट बघलं ती पुढे दिल्यावर माझ्या नशिबात माका दगो दिल्या. माझ्या नशिबात काय भोग लिहून ठेवले ते देवाक ठाव. देवा अरे माझा काय आणि खय चुकला ता तरी सांग माका. देवा अरे माझा काय चुकला. देवा पोरी पोरी लय भूक लागली. खाऊ काय असा काय?
कालपासून कायो खाल्लेलं नाही, पोटात नुसती आग पडली हा. डोळ्यासमोर आधीमध्ये अंधारी येऊ लागली हा. तुझ्या झोळीत काय असात देवबाई या वाडग्यात. गरीबाक दान केलंस म्हणून पुण्य लागतला तुका. तुझा घर धान्यानं भरून पावतला. पोरी अगो तू सगळं धान्य मका दिलंस खरा, पण मी घेऊन काय करतलय. अगो मका रवाक ना घर ना रांधपाक चूल, मी हे धान्य खाय शिजवतलय. रवान दे, मी पुढे काहीतरी रांधलेला मागून घेते. ह्या धान्य तुझ्या झोळीतच ठेव. घे, तू दिलेलं दान मी तुकाच परत देते. घे अगो, घे गो, मी सांगते ना. घे, माझ्या पोरी सारखी असतू, बापाशीच ऐकूसच नाही. घे. जा, सुखी रहो. घ्या प्रसाद घ्या. तर तिसरी धान्य घेऊन येतेली. हा, तर गावातून तुम्ही लोकांनी धान्य आणलेलं असा, तर तिसरीने आणलेला धान्य त्याच्यात मिसळूया आणि आपण देवाचं नैवेद्य करू घेऊया. हा, आणि ह्या बघा, तिका जास्त भिक्षा मिळाली नाही म्हणान कोणी काहीही बोलायचा नाही. हे बघा, त्या कोपऱ्यात धान्य ठेवला ना, तर सगळा निवडून घ्या. मी नैवेद्याचं टोप घासून एका बाहेरसून माती लावून ठेवतो. हा, आणि थंय बाहेर कोपऱ्यात लाकडा ठेवलेले असत ती आपण चुलीसाठी पेटवूया. अरे तिसरी सावकाश सावकाश. आणि ह्या काय, 5 घरातून तुका इतका धान्य. अरे या रे, जरा इकडे या, या लवकर. हे काढा आणि घेऊन चला, चला घेऊन. म्हणजे
तो तुझ्या पाठीशी नक्की होतो. हा? ये 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 हाय बस, मी तुला तीर्थ देते. बस ये घे तीर्थ घे. थांब बस, उठा नको. बस बस तू बस बस. घे तीर्थ घे. तिसरी, गावासाठी तू इतके कष्ट घेतलंस ना, त्यामुळे गाव तुझ्या कायम नाव काढीत रवतलो, कायम ऋणी रवतलो. तो देवाच्या नैवेद्यासाठी तू इतकीची का वणवण केलंस ना, त्यामुळे त्याची तुझ्यावर कायम कृपादृष्टी रवतली. चल तुमका जरा त्या बाकीचं सामान दाखवते, सगळ्या खयात. हा चल तू बस. देवा, त्या सगळं तूच घडवून आणलंस. असोच पाठीशी राह कायम. बघला तिसरीन गावासाठी किती कष्ट घेतलं नसते. हो हो कष्ट घेतलं. ओ माका कधी कधी असो प्रश्न पडता, अरे सगळे इले काय? हा तर आज खोतांच्या सुनेल मनात कसलीही लाज न बाळगता व्रताचे सगळे नियम आचरून गावासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी भिक्षा मागून धान्य आणलंय. तर आज आपण तिचा सगळ्यांनी मिळूनच कौतुक करू होया. तर आज ठरल्याप्रमाणे ही कथा वाचून झाल्यानंतर देवाक नैवेद्य दाखवून आपण तोच प्रसाद म्हणून ग्रहण करूया. बोला नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. जरी जाहला दाह कमी, मस्तकात आहे अग्नी तरी, त्या शांत करावे कुणी, त्याला काही उमजेना. भूतावळीन आणलेल्या पाण्यात त्याच्या अंगाचो दाह तर कमी झालो, पण मस्तकातल्या अग्नीचा काय? आता माका सांगा, पोटात जर दुखत असला आणि बाहेरसून जर बाम लावलो तर दुखणा बरा होताला काय? नाही. हा, मग त्या मस्तकातलो अग्नी तरी शांत होतलो कसो? तो तसोच चालू राहतलो. तो क्रोधाग्नी कसो शांत करायचो आणि कोणी करायचो हो मोठा प्रश्न पडलेलो होता. त्या क्रोधाग्नीमुळे वेताळ गुहेत अखंड तांडव करूक लागलो. त्याचे डोळे नुसतेसे लाल लाल होऊ लागले, कानातून गरम वाफे बाहेर येऊ लागले. त्यांना आरोळी ठोकल्यान की त्याच्या तोंडातून नुसते आगीचे लोळ बाहेर पडत होते. त्याचा आता अकराळ विक्राळ आणि भयभीत करणारा रूप बघून सगळी भूतावळ घाबरान गेली. गुहा कपरी मिळात थै जाऊन लपान बसली. अरे एकाच आहे काळीच होईना की बाहेर वेताळात जाऊन विचारूया की बाबा रे, ह्याच्यावर काय दुसरा उपाय असलो तर सांग. त्यांची आपापसात काहीतरी बोलाचाली चालू असतली. त्याच वेळी वेताळ कडाडलो, अरे माका शांत करा. आता मस्तकातलो क्रोधाग्नी शांत करू परत एकदा सगळ्यांका त्यांना पाणी हाडूक धाडलंय. त्याबरोबर सगळी भूतावळ काच काच करत परत एकदा सगळी निघून गेली. गुहेत फक्त एकटो वेताळ उरलो होतो. त्याच्या आरोळ्याने गुहा सगळी भरून गेलेली होती. आता पुढे काय घडतं? आता पुढे काय घडताला त्या फक्त त्या महादेवाकच सख्यांनो, आता ती गाय अशी भाकड, तिला आजवर कधी दूध नाही आले आणि आत्ताच अचानक कसे काय आले? तर भगवान शंकराच्या पिंडीवरच पाना फुटायचा होता तिला. मी सांगते तुम्हाला, नक्कीच आपल्या गावात भगवान शिवशंकर वास करून आहेत. खरंय, त्यांची भक्ती हाच आपल्या या संकटातून मुक्तीचा मार्ग आहे. मला तरी वाटते आहे त्या म्हातारीने कथन केल्याप्रमाणे आपण शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक हा केलाच पाहिजे. पण ह्या क्षणाला भगवान शंकरांना आळविण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तसे केले
तरच वेताळाचा त्रास कमी होईल. सयांनो, या घागरीतल्या पाण्याने आपण शिवशंकरावर अभिषेक करूच, पण चालून चालून माझे पाय थकलेत. काही काळ विश्रांती घेऊन आपण नंतर पुढे जाऊयात का? हो चालेल. धार असा हलका हलका काय झालाय? अगं बाई, पाणी कुठे गेले? आत्ताच तर भरले होते. मी देखील पाणी भरून आणले होते, पण आता खडखडाट झालाय. माझ्या पण घागरीतले पाणी नाहीसे झाले आहे. हे निश्चितच त्या वेताळाचे आणि त्यांच्या गणांचे कार्य आहे. त्याच्या गणांनी बहुधा सर्व पाणी पळवले आहे. ते नक्कीच इथे कुठेतरी असतील. पळा पळा. तुम्ही महादेवांसाठी जे काही करता आहात, मला विश्वास आहे, महादेवांची कृपा दृष्टी सदैव तुमच्यावर राहील. तुम्ही चिंता करू नका. पण राहून राहून एकाच प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. तो वेताळ इथे अचानक कसा काय अवतीर्ण झाला? आपण मृत्यू लोकात राहणारी माणसं, देवदेवतांच्या गोष्टी आपल्याला कशा कळणार? कदाचित आपल्याकडून जशा चुका होतात तशा त्यांच्याकडूनही होत असतील. जशा आपल्याला भावभावना आहेत तशा त्यांनाही असतील. त्यांच्याही परिसीमा गाठल्या जात असतील. आपण आता एवढेच मानून चालूयात की जे काही झालं त्यात देवच आपल्याला सहाय्यता करत आहे. आता हेच बघा ना, ही महादेवांची पिंड अचानक कशी अवतीर्ण झाली? याचा अर्थ साक्षात महादेव आपल्याला सहाय्यता करत आहेत. आता तुमच्या अर्धांगिनीने आणलेल्या पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक घालूयात, महादेवांना आळवूयात. ते एकदा प्रसन्न झाले ना की वेताळाचा जाच कमी होऊन जाईल. आणि कसं आहे ना, वेताळ हा महादेवांचाच एक गण आहे आणि तो त्यांच्या आज्ञेबाहेर जाणार नाही. घात झाला. घात झाला. आणलेले सर्व पाणी नाहीसे झाले. त्या वेताळाचे एवढे धाडस की महादेवांसाठी आणलेले पाणी त्याने पळवून नेले. जर आज महादेवांवर अभिषेक झाला नाही तर हे कार्य अर्धवट राहील आणि ते क्षम्य नाही. मी आणले आहे पाणी. तुमच्याकडचे पाणी कसे राहिले? मी येताना भगवान शंकराचे अखंड नामस्मरण करत येत होते. कदाचित त्यामुळे राहिले असावे. कदाचित नाही, त्याचमुळे तुझ्याकडचे पाणी नेण्यात वेताळाला अपयश आले. तुझ्या घरातले पाणी, तुझे सांसारिक सुख कधीच कमी होणार नाही. महादेवांचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहील. बरं, चला आता आपण महादेवांवर अभिषेक करूया. या, तुम्ही सगळ्या जणी या. हिने आणलेले पाणी तुम्हास थोडे थोडे करून देते. हा, अशा प्रकारे माता पार्वती महादेवावर गावकऱ्यांकडूनच अभिषेक करून घेतलाय. तर बघा, आपल्या आयुष्यात जरी कितीही संकट आली आणि आपला हेतू जर शुद्ध असाल तर देव आपल्या पाठीशी उभं राहतात. अहो, साक्षात हिमगौरी पार्वतीच ती आदिशक्ती. अहो, तिका का पाण्याची कमी पडात? अहो, तिच्या हातात जरी रिकामी घागर दिली तरी ती अक्षय पाण्यात काठोकाठ भरून निघतली. आपण अभिषेक हो गावकऱ्यांनी आणलेला पाण्यानंच करूचो होतो म्हणून तिला व्यापाराच्या बायकोन आणलेले हो
आणि भक्तीन काठोकाठ भरलेली घागर घेतली. अडचण मिटवण्या भक्तांची, अभिषेक करणे पिंडीसी, घागरी भरूनी पाण्यासी, ती रीती करावी महादेवावर. बघलस काय बोललेलं, गावात कसला तरी वाचन चाललेला. हा येळे गप्पो गाव हे देवळात जमा असता आणि घरात सगळं काळोख असता. आमका घराघरात शिरून सोना नाना चोरूची उत्तम वेळ असा. पण आपण ते चोरी करू गेला आणि ह्यांची कथा चुकली तर आपण आयते यांच्या हातात गावतला. अरे हे फक्त कथा वाचनाचा कार्यक्रम नाही असा, त्यानंतर प्रसाद वाटपाचो पण कार्यक्रम असा. अरे थंय बनत असलेली खिचडी काही खाल्ल्याशिवाय हैसून कोणी एक निघाचो नाही. अरे देवाचो प्रसाद असा ना तो काही एक काळजी करू नको, आपल्याकडे भरपूर वेळ असा. हँका हय आरामात काय ते खिचडी खाऊ दे, आपण थंय आपला पोट भरूया. आज फक्त एका घरात नाही तर 5-10 घरात तरी दोल्लो मारू होयो. आजची चोरी कशी स्पेशल हो एकदम. अरे होय, अख्खो गावचे गाव लुटलो ना तरी आपलं दारारो गावात हो होयो. चला चला चल चल चल. आणि अशा प्रकारे भूतावळीन जरी गावातला पाणी पळवलेला असला तरी अभिषेक हो गावकऱ्यांकडूनच झालो.